शिवसेना कधीच पालिका निवडणूक आघाडी युती करून लढत नसल्याचा संजय राऊतांचा दावा। यावेळी महाविकास आघाडी सोबत लढणार की स्वबळावर याचा निर्णय होणार चर्चेनंतर। एक देश एक निवडणूक असं मंजूर करणारे साध्या पालिका निवडणुकाही घेऊ शकत नाहीत, संजय राऊतांचा घणाघात। 2029 पर्यंत मोदी पंतप्रधान असतील याविषयीही शंका व्यक्त। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्याची भाजप केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा। उद्योगपती गौतम अदानींच्या घरी चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। अजित पवारांसोबत जायचं की थेट भाजपसोबत युती करावी यावरून दोन मतप्रवाह। विधानसभेच्या गटनेता निवडीसाठी काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथलांच्या उपस्थितीत 17 डिसेंबरला बैठक। गटनेते पदासाठी पटोले आणि वडेट्टीवारांचं नाव आघाडीवर। बीएमसी जिंकण्याचा एकनाथ शिंदेंचा निर्धार। कामाला लागा, शिंदेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश। प्रत्येक वॉर्डात फिरून घेणार कामाचा आढावा। महायुती धर्म पाळण्याचाही सल्ला। मुंबईत आजपासून जागतिक हिंदू आर्थिक परिषदेचं आयोजन। मुख्यमंत्री फडणवीसांसह 3 राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची उपस्थिती। 3 दिवसांच्या परिषदेत शाश्वत विकासाची चर्चा अपेक्षित। भारतीय रिझर्व्ह बँकला उडवून देण्याच्या धमकीने खळबळ। रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर रशियन भाषेत धमकीचा ईमेल। अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा। अरुण गवळीचा फर्लो नाकारल्याचं कारण स्पष्ट करा। हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश। गवळीच्या याचिकेवर सरकारला 7 दिवसांची मुदत। फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरनं सरकारवर मुंबई हायकोर्टाचे कठोर ताशेरे। तुम्हाला जमत नसेल तर कायदा लोकांच्याच हातात द्या। सुनावणी दरम्यान कोर्टाचा संताप। बेस्ट प्रशासन घेणार ड्रायव्हरची ब्रीद अॅनालायझर टेस्ट। कुर्ल्यातल्या अपघातानंतर प्रशासन अलर्टवर। महाव्यवस्थापकांचे कंत्राटदारांना निर्देश। तब्बल 12 वर्षांनी भारताला गवसला बुद्धिबळाचा नवा राजा। डी गुकेशची विश्व बुद्धिबळ फायनलमध्ये डिंग लिरेनवर मात। 7.5 गुणांसह विश्वविजेतेपदाला गवसली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।